नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू युअर भायगा चॅनल. तर खूप दिवसांनी पुन्हा एक व्हिडिओ आला आहे. हा व्हिडिओ आहे स्पेशली गणपती एडिटिंग, बॅकग्राऊंड चेंज कसं करायचं. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला ते सगळे जे आपण बॅकग्राऊंड लावले आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत. त्याचा प्रीसेट पण मिळणार, सगळ्या गोष्टी मिळणार. टेन्शन घेऊ नका, तुमचा भाऊ इथे आहे. सो चला चालू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण आज फोटो हा एडिट करणार आहे, बघू शकता तुम्ही. आणि याला आपण हे बॅकग्राऊंड लावणार आहे. हे बॅकग्राऊंड तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला मिळेलच. सो चालू करूया. सगळ्यात आधी फोटोशॉप चालू करून घेतो. सो आहे फोटोशॉप 2024. फोटोशॉप ओपन होतोय. ओके, याला मिनिमाइज करतो. हा आपला फोटो आहे, आपण इथे घेऊया. सगळ्यात आधी फोटोमध्ये आपण फेस एडिट करून घेऊया. बघू शकता तुम्ही. मिक्सर ब्रश 12, 25, 90, 100 झूम करायचं. थोडंसं नॉर्मली मारून घेतो, जास्त काय नाही. बघू शकता तुम्ही. इकडे पण सेम, इकडे पण. सो ब्रश मारून झाला, थोडं मानापाशी, थोडं हातापाशी. सो हा फोटो झाला आहे. सो यामध्ये जे डिस्टर्बन्स आहे तो त्याचा रिमूव्ह करून घेऊया. सो इकडे आलो, स्पॉट इलिमिनेट करतो, कमी आपल्याला वेळ कमी आहे. डन डन. पायापाशी बघू शकता. इथे मी रिमूव्ह टूल वापरणार आहे, बिकॉज खूप सिलेक्शन प्रॉपर करायला लागते इथे. स्पॉट इलिमिनेट गेला आहे, रिमूव्ह टूल कॅन्सल. सो याची मी पहिला साईज लावून घेतो. 425 साईज लावली आहे, इंस्टा साईज बघू शकताय. सो डन केलं. झूम करून तुम्ही बघू शकता, फोटो मस्त आला आहे. सो थोडं जे आता ब्लर आहे, जे मागं पडदा व्यवस्थित नाही आहे, मिक्सरवरची आहे, मी क्लीन करून घेतो. इकडे झूम करून सेम बघू शकता तुम्ही. इकडे पण सेम. सो ओके, फोटो डन आहे. थोडी शॅडो मारून ॲक्शन मी जरा खूपच वाढला, थोडा कमी करतो. इरेजर घेऊन बॅकग्राऊंडचं ब्रश मारून डन. मर्ज विजेबल. सो सगळ्यात आधी सिलेक्शन टूल यूज करतो आहे मी, सिलेक्ट सब्जेक्टमधून. 1 मिनिट. ओके, सिलेक्ट सब्जेक्ट केल्यानंतर त्याच्यात सगळं सिलेक्ट केलं आहे. तुम्ही थोडंसं प्रॉपर करू शकता झूम करून, जसं मी आता करून दाखवतो तुम्हाला. सो इथं ओके आहे, इथं पण ओके आहे. ऑल डन. सगळीकडे सिलेक्शन प्रॉपर झालं आहे, तरी तुम्ही बघू शकताय. इकडे थोडंसं नको असेल तर अल्ट दाबून तुम्ही मायनस करू शकताय. मला काय वाटत नाही गरज आहे, सो मी असंच ठेवीन. सो इकडे पण झालं, इकडे थोडंसं राहिलं आहे. ओके डन. इकडे बघू शकताय, इकडे हेअर्स आहेत. हेअर्स पण प्रॉपर सिलेक्शन करून घेऊया. सो गाईज थोडंसं ओके. इकडे आलो, त्यानंतर मी Ctrl+J केलं, जेणेकरून इथे एक लेअर कॉपी झाली, तुम्ही बघू शकताय. सो हे आपलं सिलेक्शन आहे. त्यानंतर आपण जे बॅकग्राऊंड घेतलं आहे ते सगळ्यात आधी फोटोशॉपला घ्यायचं, वरून सोडायचं. याला कट टू कट जसं तुम्हाला पाहिलं तसं लावून घ्यायचं. सो मी आता याला माझ्याने लावून घेतो. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची यामध्ये, सांगतो 1 मिनिट. सो आपलं बॅकग्राऊंडला खाली इथे कसं आहे बघायचं. एवढा स्पेसमध्ये आपण घेऊ शकतो. सो आपलं बॅकग्राऊंड हा स्पेसमध्ये आपण तिथे बसू शकतो आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची की बॅकग्राऊंड घेताना तुम्हाला या गोष्टी बघायलाच पाहिजे. Ctrl+T करतो, बॅकग्राऊंड ॲडजस्ट करतो, कट टू कट डन. आणि तुम्ही जी लेअर आहे, जे आपलं बॅकग्राऊंड आहे, दोन्ही लेअरच्या मध्ये घ्यायचं. सो बॅकग्राऊंड ॲड झालं आहे, तुम्ही बघू शकताय. पण इथे ओळखते बाकी सगळ्या गोष्टी. सो थोडीशी नकळत मी ऑपॉसिटी कमी करतो आहे, 90पर्यंत आणतो आहे. सो बघू शकताय. त्यानंतर मी इरेजर टूल घेणार आहे, इरेजर टूल. आणि त्यानंतर इथे मी ऑपॉसिटी 30 ठेवणार आहे. सो इथे 30-35 आसपास ठेवू शकता तुम्ही. आणि फ्लो फुल आहे, स्मूथनिंग फुल आहे. सो त्यानंतर हळू एकदम झूम करून हार्डनेस 0 ठेवून मी आता इरेजर मारणार आहे. ओके, बघू शकताय तुम्ही मी काय करत आहे. थोडं ब्लॅक वाटतंय, बघू शकताय. सो मी ऑपॉसिटी आणि थोडी कमी करणार, झूम आउट करणार, बघू शकताय तुम्ही. ऑपॉसिटी कमी, खूपच ब्लॅक वाटते. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. सो ऑपॉसिटी 65ला गेल्या, मी 39ला ठेवतो.
बघू शकता तुम्ही कसा ब्रश मारवलं आणि एकदा फक्त इकडे. सो हेअर्स सगळे तुम्ही इथे दिसत आहेत तुम्हाला. आणि थोडी ऑपॉसिटी कमी करतो मी, इकडून एकच मारतो. डन. डन. सो इकडून मर्ज युजेबल करायचं. फिल्टर, कॅमेरा, यामध्ये गेल्यानंतर आपल्याकडे ते खूप प्रिसेट आहेत मी तयार केलेले आहेत. तुम्हाला यातले प्रिसेट नक्की मिळतील. सो आता आपण आपल्याकडेच प्रिसेट तयार करूया स्वतःसाठी. सगळ्यात आधी मी कॉन्ट्रास्ट वाढवणार फोटोचा, हायलाईट वाढवणार, ब्लॅक कमी करणार. त्यानंतर मी पुन्हा क्लॅरिटी थोडीशी वाढवणार. त्यानंतर शार्पनिंग थोडा वाढवणार, बघू शकता तुम्ही. त्यानंतर थोडीसं विग्निटी वाढवणार. ते गेली विग्निटी थोडी गेली, कमी केली. सो आता बघू शकताय फोटो भारी झाला आहे. त्यानंतर मागे जे येलो आहे तो येलोनेच मला वाढवायचा आहे. सो मी येलोचा सॅच्युरेशन वाढवणार, बघू शकता तुम्ही. ऑरेंजचं थोडं सॅच्युरेशन वाढवलं. पुन्हा सिलेक्शन केलं बॅकग्राऊंड, थोडंसं टेम्परेचर वाढवलं जेणेकरून बघू शकता तुम्ही. आणि सॅच्युरेशन वाढवून जरा टेम्परेचर कमी करूया. खूप झालं. सो बिफोर आफ्टर कलर करेक्शन तुम्ही बघू शकताय. सो आता मी झूम आउट करतोय. ओके. त्यानंतर पुन्हा मी थोडा कॉन्ट्रास्ट कमी करतो. कॉन्ट्रास्टच्या आधी इथून ब्ल्यूला मी जरासा वर घेतो, खाली चांगलं वाटलं आहे. मला इथं फोटो ओके वाटला आहे. मी डन करेन. पहिल्याचा प्रीसेट तयार करतो, क्रिएट प्रीसेट. आणि या प्रीसेटचं नाव मी ठेवतो आहे बाप्पा. आपण सेवच करूया इथे घेण्यापेक्षा. BAPPA. ओके. सो हा मी माझ्यासाठी सेव्ह केला आहे. नंतर पुन्हा हाच प्रीसेट मी सेव्ह सेटिंग्समधून सेव्ह, आणि इथे मी डाउनलोड्समध्ये टाकतो याला बाप्पा म्हणून, जेणेकरून तुम्हाला देता येईल. सो ओके. सो हा आपला फोटो आहे, तुम्ही बघू शकता बिफोर आफ्टर. हा आपला बिफोर फोटो आहे, हा आणि आपला आफ्टर फोटो आहे. एक विषय हार्ड झाला आहे, नादाला लागायचं नाही. आणि इकडून मी डायरेक्टली याला लोगो लावून सेव्ह करतो. तर तुम्हाला थोडंफार आधी ॲडजस्टमेंट पाहिजे असेल, इकडे येऊन सिलेक्टिव्ह कलरमध्ये जाऊन ब्लॅकला सिलेक्ट करून पाहिजे तो टोन घेऊ शकता जो तुम्हाला हवा तो. मला इथं ओके वाटतो आहे. मी मर्ज युजेबल करेन आणि फोटो सेव्ह करेन. सो याचे सगळे बॅकग्राऊंड मी तुम्हाला दिलेच आहेत, खाली लिंक दिल्यात, सगळे दिले, जाऊन चेक करू शकता. तो व्हिडिओ सगळ्यांना आवडत असेल. मी गेले काही दिवस व्हिडिओ जरा स्लो टाकतोय, मला वेळ मिळत नाही. पण यापुढे जर आणखी या प्रकारच्या आणि याच्यापेक्षा वेगळे काही व्हिडिओ पाहिजे असतील तर खाली नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा मला काय काय व्हिडिओ पाहिजे. मी नक्की पुढच्या वेळी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन.